नमस्कार मित्रांनो, तुम्ही कसे आहात? तर तुम्ही आनंदीच असाल अशी मी आशा करतो आणि व्हिडिओला पुढे चालू करतो. हे बघा मित्रांनो, किती सुंदर घर आहे आणि हे फक्त 15 लाखामध्ये निर्माण झालेलं आहे. तर आता आतमध्ये आपण जाऊया घरामध्ये आणि घरामधलं सगळं डिझाईन वगैरे कसं हॉल आहे, कसं किचन आहे ते बघूया. आणि हे पार्किंग आहे. पार्किंगमध्ये पण डोलपुरी बसवलेली आहे आणि उजव्या हाताला आहे खिडकीचं डिझाईन आहे. फरशी पण बघा कशी बसवलेली आहे. खूप सुंदर फरशी आहे. आणि आपण आता हॉलमध्ये एंट्री करणार आहोत आणि समोरच गणेशाची मूर्ती लावलेली आहे. आणि चला आता आपण हॉलमध्ये एंट्री करू. हॉलमध्ये एंट्री होताच आपल्याला महाराजांची मूर्ती दिसेल. तर आले आले एकदम प्रसन्न वाटत आहे. बघा महाराजांची मूर्ती आणि साईडला फुलांची झाडं वगैरे किती सुंदर आहे. तर हा हॉल आहे. हॉल हा 11 बाय 16 फूट असा आहे. आणि इथं पण महाराजांचं मोठा असा फोटो लावलेला आहे. आणि ह्या घराचं बांधकाम पूर्ण 1000 स्क्वेअर फूटमध्ये आहे. 2 बेडरूम आहेत. आता हे बघा, हे हे पण एक बेडरूम आहे. 12 बाय 12ची बेडरूम आहे ही. पूर्ण असं इथं एक खिडकी बसवलेली लावलेली, विंडो, आणि सगळं बाहेरचा परिसर वगैरे इथून दिसतो. दरवाजे ही चांगल्या क्वालिटीचे बसवलेले इथं. आणि चौकटी पूर्ण अशी लाकडी चौकट नाही, ह्याला मार्बल पट्टीची चौकट बनवलेली. इथं पण छोटं बेडरूम आहे. 10 बाय 11चं बेडरूम आहे, पण त्याला आम्ही देवघरच केलेलं आहे. तर बघा, हे असं सुंदर पोटमाळा वगैरे आहे. आणि खालची फरशी पण एकदम छान आहे, डिझाईन आहे. बघा, हे देवघर आणि देवघरामध्ये सगळे देव, कुलदैवत हे सगळं आहे. आमचं कुलदैवत सोनालीचा भैरोबा आहे. तर इथं समोरच किचन वाटा आहे. किचन आहे, किचनला विंडो, बघा अशी टाईल वगैरे बसवलेली आहे. पोटमाळा आहे वरती. आणि किचनच्या साईडलाच छोटीशी अलमारी काढलेली आहे, कपाट आहे, मांडणी आहे. आणि इकडल्या बाजूला आंघोळीचं बाथरूम आहे. इथं पण छान सुंदर स्टाईल बसवलेली आहे. पूर्ण सुविधा आहे ह्या घरामध्ये. गरम पाणी, गार पाणी आणि शॉवर हे सगळं आहे. चला आपण आता बाहेर गॅलरीमध्ये जाऊ. बघा, ही गॅलरी आहे, बघू शकता तुम्ही आता. आणि बाहेरच आपण टॉयलेट काढलेलं आहे गॅलरीमध्ये. बघा, ही गॅलरी 3 फुटाची गॅलरी, तिन्ही बाजूनी गॅलरी. बघा अशी गॅलरी. बघा, आता आपण वरती जाऊ. बघा, इथं इन्व्हर्टर आणि बॅटऱ्या, आपण सोलर सिस्टीम पण बसवलेली आहे ह्या घराला. तर बघा, हे असे टप्पे वगैरे आहेत. चांगले मार्बलचे टप्पे बसवलेले इथं. बघा, आता आपण वरती टेरेसवर जाऊ. टेरेसवरचा व्ह्यू कसा दिसतोय बघा आता इथला. बघा, हे आता आपण वर इथं आलेलो आहे आणि पुरवठ पापड्याचं काम चालू आहे. तर बघा, असा व्ह्यू आहे हा. आपलं सुरुवातीला पहिलंच घर